नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. 20-25 दिवस जवळपास चॅनल हॅक झालेलं होतं. या सगळ्या काळात तुम्ही ज्या पद्धतीनं धीर दिला, माझ्या पाठीशी राहिलात, प्रोत्साहन दिलं. या काळामध्ये अनलायझर न्यूजवरती मी व्हिडिओ करत होतो, त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. तुम्ही पाठीशी आहात, त्याच्यामुळंच हे चॅनल परत एकदा सुरू झालेलं आहे. बऱ्याच जणांना हे जे तंत्र आहे ते माहिती नसतं. हॅकर्स म्हणजे एका अर्थाने सरळ सरळ चोरी करणे, दरोडा टाकणे. अनलायझर न्यूजवरती अशा पद्धतीनं जेव्हा हल्ला झाला होता, बॉट अटॅक झाला होता आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान तेव्हा चॅनलचं झाल्याच्या नंतर, तेव्हाच आम्ही धोरणात्मकरित्या असं ठरवलं की आपण समांतररित्या दुसरं असं चॅनल काहीतरी चालू ठेवलं पाहिजे, म्हणजे ताबडतोब व्हिडिओ दुसरीकडे शिफ्ट करता येतात. म्हणजे नवीन व्हिडिओ, जुने व्हिडिओ तर त्या जुन्या ह्याच्यामध्ये अडकलेले असतात. आणि त्याच्यामुळे अनलायझर लोकनीती मागच्या वर्षी, म्हणजे साधारणतः 1.25 ते 2.5 वर्षापूर्वी, 1.5-2 वर्षापूर्वी परत एकदा रिवाईज केलं होतं. नुसतं लोकनीती नावाने हे चॅनल होतं ते. आता दुसरा उलटा वाईट अनुभव आला की अनलायझर लोकनीतीवरतीच हल्ला झाला, तेव्हा आम्हाला परत जुनं चॅनल वापरता आलं, त्याच्यावरती व्हिडिओ करता आले. अनलायझर हिंदी, अनलायझर डिवाइन या दोन्ही चॅनलवरती हॅक करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता, पण ते 2 वाचले, लगेच रिवाईज झाले. ह्याला मात्र थोडासा उशीर झाला. उशिरा का होईना, पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलात, आमच्या पाठीशी राहिलात, म्हणून मनपूर्वक धन्यवाद. एक जी भूमिका या निमित्तानंच मला आता तुमच्यासमोर मांडायची आहे की चॅनलनी काय करायला पाहिजे. कुठल्याही जेव्हा चॅनल किंवा तुम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या जीवावरती असता, त्यांच्या पाठबळावरती, त्यांच्या आशीर्वादावरती, त्यांनी दिलेल्या देणग्यांवरती चालत असतं, तेव्हा तुमची पहिली बांधिलकी ही सर्वसामान्य लोकांच्या प्रती आणि सत्य काय ते सांगण्यासाठीची असली पाहिजे. आत्ता म्हणून आम्ही व्हिडिओ जो टाकला होता अनलायझर न्यूजवरती, आत्ता जे रांचीमध्ये, झारखंडमध्ये आंदोलन चालू आहे, आता ते विद्यार्थी कोण आहेत, सत्ता कोणाची त्या ठिकाणी? तिथे तर भाजपची सत्ता नाहीये. झारखंड मुक्ती मोर्चाची सत्ता आहे त्या ठिकाणी. काँग्रेसने त्या सत्तेला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे, मंत्री आहेत त्यांचे. आता काँग्रेसवाले कुठे आंदोलन करतायत, किंवा हे सगळे काँग्रेस जनता पार्टीवाले कुठे जातात? हे सगळे लिब्रांडू मीडिया, बदमाश पत्रकार कुठे सगळे? आता जे सगळे जंतर मंतरच्या आंदोलनाला सगळ्यांनी इतकी हाईप दिलेली होती, तेही विद्यार्थी होते, हेही विद्यार्थी आहेत. हे तर शांततेनंच काम करतात. आता आमची भूमिका तुम्हाला मी सांगतो. आज चॅनल 1 महिन्याच्या नंतर, 25 दिवसाच्या नंतर परत रिवाईज होत आहे. ते सगळं तुमच्या पाठिंब्यावर, आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर मी सांगतोय की आम्हाला कोणालाही एक अशी पक्की भूमिका घ्यावी लागेल. आम्ही तेव्हा अशी भूमिका घेतलेली होती की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा वगैरे येणं काही होणार नाही, व्यवस्था बदल झाली पाहिजे. सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे, असं सविस्तर त्याचं विश्लेषण मी आजच्या सकाळच्याच व्हिडिओमध्ये केलेलं आहे. अनलायझर न्यूजवरती तो पडलेला आहे, जरूर पहा. आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या बाजूनं आहोत. त्याहीपेक्षा ही सगळी शिक्षण व्यवस्था बदलायला पाहिजे, आणि त्या दृष्टीनं सगळी मागणी आणि प्रयत्न व्हायला पाहिजेत. सरकारी हस्तक्षेप कमी व्हायला पाहिजेत, या बाजूनं आहोत. कुठलंही सत्य, किंवा आत्ता आलेली तुम्हाला मी एक बातमी सांगतो. कुस्तीच्या बाबतीमध्ये भाजपचे खासदार असलेले ब्रजशरण सिंग यांच्यावरती ज्या पद्धतीने आरोप केले गेलेले होते, ब्रजमोहन सिंग, काय वाटेल तसे तेव्हा आरोप केले गेले होते. किती आकर्षक पद्धतीनं ते काँग्रेसचे प्रवक्ते बोलत होते. आज त्यांची न्यायालयाने मुक्तता केलेली आहे, कालची गोष्ट. आता ह्याच्याबद्दल काय म्हणणार आहात, काय भूमिका घ्यायला पाहिजे? आम्ही तेव्हाही आमचं म्हणणं होतं की हे ठरवून केलं जात आहे. हरियाणा आणि त्याच्यानंतर त्या ह्याच्यामधले उत्तर प्रदेशचा जो पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग, इथल्या पहिलवान आणि बाकीचे उरलेले भारतातले पहिलवान यांच्या बाबतीतला तो संघर्षाचा विषय होता. कुठलीही प्रवेश परीक्षा वगैरे न देता आम्हाला डायरेक्ट तिथे प्रवेश द्या, असं जे चालू होतं. आणि बाकीच्यांचं म्हणणं होतं की असं नाही चालायचं. आणि तिथल्या ज्या अंतर्गत राजकारणामध्ये तो बळी तुम्ही त्यांचा घेतला, तेव्हा ते खासदार होते भाजपचे, म्हणून त्यांच्यावरती राग केला. त्याच्यावरती आज न्यायालयाने त्यांची मुक्तता केल्याच्या नंतर आता काय तुम्ही भूमिका घेणार आहात? आम्ही सातत्यानं ही भूमिका घेतलेली आहे, घेऊ सुद्धा, की जे सत्य आहे, जी वस्तुस्थिती आहे, ती सर्वसामान्य लोकांच्या समोर ठेवायची. किंवा मी आता तुम्हाला ह्या पोटनिवडणुकींचे जे निकाल लागले त्याच्यावरती सांगतो. 2 ठिकाणी भाजपचा पराभव झालेला, 1 ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे गुजरातमध्ये. 1 फूल 2 काटे असं एक शीर्षक दैनिक भास्करने केलेलं आहे, गंमतशीर असं. आता आम्ही काय भूमिका घ्यायची चॅनल म्हणून?
जिथे ज्या ठिकाणी विरोधी पक्ष जिंकलेले तेव्हा असं म्हणायचं की निवडणूक मॅनेज झालेली, ईव्हीएम मॅनेज झालेले, तिथे मात्र काय म्हणणार, हे लोकशाहीचा विजय आहे. आणि गुजरातमध्ये जिथे भाजप जिंकले तिथं काय म्हणणार, ईव्हीएम मॅनेज केले. हा जो भंपकपणा आहे ना विरोधकांचा, आमचा आक्षेप तिथे. आत्ता प्रशांत किशोर यांचा झालेला विजय, त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी परत करून वेगळा टाकतोय, फक्त इथे उल्लेख करतो. आम्ही त्याचं स्वागत करतो. दतियामध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव करून काँग्रेसचा उमेदवार जिंकला, तिथे त्याचं स्वागत करतो. लोकशाहीच्या मार्गातून जेव्हा जेव्हा कुठला निकाल बाहेर येईल, लोकशाहीचा एक सच्चा पाईक म्हणून आमची जबाबदारी आहे. आम्ही नैतिक भूमिका मानतो की त्याचं स्वागत केलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका मतदान झाल्याच्या नंतर, निकाल अजून लागलेले नव्हते, फार मोठ्या प्रमाणात मतदान झालेले. SIR प्रक्रियेमध्ये एक न एक नाव शोधून ज्या पद्धतीचं मतदार याद्यांचं शुद्धीकरण केले गेले, त्याचंही आम्ही स्वागत केलं. मतदान झाल्या 90% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान पोहोचल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीचा विजय झाला म्हणून स्वागत केलेले. अजून पुढे निकाल लागायचे, आणि निकाल लागायच्या आधीच आम्ही असं म्हणालो होतो की जे कुठला निकाल लागेल तो आम्ही आनंदानं स्वीकारतो, त्याचं स्वागत करतो, कारण की लोकशाही आहे. पण विरोधक भंपक कसे आहेत तुम्हाला मी सांगतो. विरोधक किंवा त्यांचा पाठिंबा देणारे हे जे सगळे भंपक पत्रकार आहेत, लिब्रांडू, हे सगळे काय करतात माहिती आहे का, ह्यांचं सिलेक्टिव्ह असतं, ठरलेलं असतं. पूर्वग्रह दूषित आहेत. ह्यांना समोर काय वस्तुस्थिती आली त्याच्याकडे बघायचं नाही. ह्यांच्या डोक्यातला जो अजेंडा आहे, आंदोलन कुठं चालू आहे, जंतर मंतरला, कोणाच्या विरोधामध्ये, भाजपच्या, कोणाचा राजीनामा पाहिजे, धर्मेंद्र प्रधान यांचा, मग सगळ्यांना जोर येतो. आता आंदोलन कुठं चालू आहे, रांचीला, सरकार कोणाचं आहे, झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस, मग तिकडे जाण्यात काय अर्थ नाही, हे आंदोलन मॅनेज. विजय कोणाचा झाला, प्रशांत किशोरचा, काँग्रेसच्या उमेदवाराचा मध्य प्रदेशमध्ये, मग लोकशाही जिंकली. विजय कोणाचा झाला, त्या गुजरातमध्ये भाजपचा, मग त्या ठिकाणी मॅनेज झालं. हा जो सगळा भंपकपणा आहे ना, आणि अगदी ह्या फुकटाफाकटी रेवडी कल्चरच्या विरोधामध्ये जेव्हा आम्ही बोललो, तेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये करोडो लाखो स्त्रियांची नावं जेव्हा दुपारमध्ये 1 कोटीच्या जवळपास नावं ती कटलेली आहे, 14,000 कोटी रुपये वाया केलेले, तो भ्रष्टाचार एक पद्धतीनं, ही आम्ही केला व्हिडिओ याच्यावरती. कर्नाटकामध्ये फुकटाफाकटी वाटप करणे असो किंवा बाकीच्या राज्यांमध्ये काँग्रेस प्रणित ज्या ज्या ठिकाणी रेवडी कल्चर आहे, मग ते भाजपचं राज्य असो की काँग्रेसचं असो की अजून कोणाचं असो, आमची भूमिका आहे की ह्या रेवडी कल्चरच्या विरोधामध्ये उभं राहणे. कृषी आंदोलनामध्ये कृषी कायदे जे मंजूर केले होते त्याच्या बाजूने आम्ही आहोत, अजूनही आहोत. शिक्षणमधून सरकारची किमान हस्तक्षेप असला पाहिजे, सरकारी हस्तक्षेप बाजूला होऊन मुक्तपणे सगळं ते क्षेत्र खुलं झालं पाहिजे, या भूमिकेत आम्ही आहोत ना, सरकार कोणाचे असो. म्हणून म्हणले की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे, अशी एकदा भूमिका घेतल्याच्या नंतर भाजपचं सरकार असेल तर मात्र बोटचेपेपणा करायचा, त्याच्यावरती टीका नाही करायची. विरोधकांचं सरकार असलं तर करायचं, असला भंपकपणा आम्ही केलेला नाही, करतही नाही. म्हणून मी तुमचे आभार मानतो आहे. आम्ही तुमच्या समोर वस्तुस्थिती जी आहे, सत्य जे आहे ते ठेवतो. किंवा तुम्हाला मी अगदी आत्ताचं उदाहरण सांग, आत्ताचा आजचा व्हिडिओच पुन्हा एकदा सगळं चॅनल सुरू झालेलं आहे आणि हे सगळं तुमच्या पाठिंब्यावर कसं आहे ते सांगण्यासाठीच मी करतो आहे. जुलै महिना आत्ताच संपला. सरत्या जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि 22 जूनपर्यंत पाऊस लांबला होता. तर काय बातम्या दिल्या होत्या सगळ्या पत्रकारांनी, दुष्काळ कसा आहे, आणि त्याच्यामध्ये परत पुन्हा मग त्यानिमित्तानं बोंबा मारायच्या शासनाच्या नावानं. आम्ही तेव्हाही भूमिका घेतलेली होती की शास्त्रज्ञांनी जे सांगितलेलं आहे की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने सांगितलेत पावसाचे. मी जुने मराठी महिन्यांचा उल्लेख यासाठी करत नाही की बऱ्याच जणांना तो घोळ कळत नाही, किंवा अधिकाचा महिना आला तर ते कमी जास्त सगळं होतं म्हणून. पण हे 4 महिने तुम्हाला इंग्रजी कॅलेंडर कळतं, सौर्य कॅलेंडर कळतं म्हणून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबरच्या शेवटी तुम्ही कॉमेंट करा ना पावसाच्या बाबतीतले, लगेच तातडीनं आधीच कॉमेंट करून मोकळे. अर्धा मराठवाडा तहानलेला, धरणांनी गाठला तळ, दुष्काळाचे सावट, पेरण्या संकटात, इतक्या घाणेरड्या बातम्या लावल्या गेलेल्या आहेत, इतक्या नकारात्मक पद्धतीच्या बातम्या लावल्या गेलेल्या आहेत आणि अकारण लावलेल्या आहेत. मेघदूतामध्ये जो उल्लेख आहे, आषाढस्य प्रथम दिवसे मेघ मास षष्ठ सानू, एक छोटासा ढग त्याला क्षितिजावर दिसला आणि त्याला आश्वासन झालं की आता हा ढग मात्र पाऊस देऊ शकतो, कारण की आषाढ सुरू झालेला आहे, तोपर्यंतचा पाऊस हा निश्चित मानल्या जात नाही. तेव्हाचं वर्णन आहे 1400-1500 वर्षापूर्वीच. इतक्या वर्षापासून तुमच्याकडे सुरुवातीचे पाऊस हे अनिश्चित आहेत आणि आषाढ सुरू झाल्याच्या नंतर नियमित पाऊस सुरू होतो.
हे सगळं माहीत असताना सुद्धा बातम्या घाणेरड्या लावायच्या. आणि आता काय झालेलं आहे, 15 दिवसामध्ये काय परिस्थिती बदलली. 22 जूनला मला वाटतं काहीतरी जेव्हा नक्षत्र बदल झाला आणि त्याच्यानंतर जो पाऊस सुरू झाला, आता ही याही नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र होतं, त्याच्यामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे. जायकवाडी जिथून मी आत्ता हे करतोय ते 90% वरती, म्हणजे आता मी बोलतोय तोपर्यंत ते 95% पर्यंत गेला असेल धरण. आणि बातम्या काय घाणेरड्या लावल्या होत्या आतापर्यंत. आमची अशी भूमिका आहे. म्हणून मी तुम्हाला निवडणुकीतलं सांगितलं की मतदान झाल्या चांगलं मतदान झालं की आम्ही सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीचा कसा विजय आहे या अनुषंगानं बातमी करतो, व्हिडिओ करतो. निकाल लागल्याच्या नंतर जे कोणी असेल निवडून आलेला, लोकशाहीने निवडून दिलेलं, त्याच्यामुळे त्याच्या नावानं पुन्हा बोटं मोडत बसायची गरज नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीच्या ह्या सगळ्या पावसाच्या बातम्या लावल्या गेलेल्या होत्या, तुमच्या समोरची गोष्ट आम्ही सातत्याने एक बाजू लावून धरलेली आहे की बाबा जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर ठेवा. एक बाजू नाही, सत्याला काही बाजू नसतात, सत्य हीच एक बाजू आहे. महात्मा गांधीला विचारलं होतं की सत्याकडे जाणं, सत्याचा मार्ग कुठला, शांतीचा मार्ग कुठला. तर ते म्हणाले शांती हाच मार्ग आहे. शांतीचा म्हणून काही वेगळ्या ठिकाणी शांतीपर्यंत जायचं असं नाही. तसं सत्याच्या बाबतीतला, सत्याला काही बाजू पैलू फिलू काही नसतात. सत्य हे एक परिपूर्ण आहे स्वतःच. आणि तुम्ही जरी दाबलं तरी काही काळानंतर समोर येईल, दुसऱ्या कोणाकडून तरी समोर येईल, तुम्ही खोटे पडा. आज इतक्या 1 महिन्याभराच्या नंतर या चॅनलवरती तुमच्या समोर येत असताना आमच्या मनात परत तीच जुनी भावना आहे. सुरू केलं तेव्हाही, खंड पडला तेव्हाही, आणि आता परत सुरू झालं तेव्हाही जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर ठेवणे आणि तुम्ही ते डोळसपणे पाहणं. आणि आता योगायोगानं सोशल मीडिया, आम्ही त्याच्या बाबतीतली भूमिका आधीपासून सांगत आलेलो आहोत की सोशल मीडिया हा सर्वसामान्य लोकांच्या हातातला मीडिया आहे. हे म्हणजे काय, माध्यमाची सगळ्यात जास्त सुंदर पद्धतीने झालेली लोकशाहीची प्रगती म्हणजे सोशल मीडिया. पूर्णपणे हे लोकशाहीत्मक आहे. हे तुमच्याच हातामध्ये ह्याच्या नाड्या आहेत. ह्याला कोणीही कुठलंही नॅरेटिव्ह कोणी कसंही सेट करायचा प्रयत्न करो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर है खुदा होता है. तर मंजूर है खुदाच्या ऐवजी आपण त्याला शब्द असा देऊयात की जे सत्य आहे तेच होतं आहे, तेच समोर दिसतं आहे, तेच समोर येणार आहे, तेच खरं नॅरेटिव्ह आहे. त्याला नॅरेटिव्ह म्हणायची गरजच नाही काही वगैरे. अजून एक मुद्दा मला तुम्हाला आवर्जून सांगायचा, सोशल मीडियाचाच विषय चालू आहे म्हणून खूप जणांना असं वाटतं की इथे बसून आम्ही काहीतरी मॅनेज करू पाहत आहोत, आम्ही काहीतरी ट्विस्ट करू पाहत आहोत, किंवा आम्ही कोणाच्या तरी हातचं बावलं आहोत. ते आरोप करतात गोदी मीडिया, बाकीचं कोणी काय आरोप करायचं ते करू. आमचं फार साधं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये, आम्ही काय करायचं ते करू, आम्ही चुको काही असो, पण प्रत्यक्ष आहे तर तुमच्या हातामध्ये नाड्या ह्याच्या, तुम्ही केव्हाही बंद पाडू शकता. तशा अर्थाने हे तर आता हॅक करून ह्या बदमाशांना असं करायची गरजच नाही ना. सर्वसामान्य लोकांच्या मनातून आम्ही उतरू तेव्हाच आम्ही आपोआपच बंद पडलेलो असतो, काय वेगळं त्याच्यासाठी करायची गरजच नाही. अगदी आत्ताची गोष्ट आहे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही युट्यूबरनी जो गोंधळ घातलेला होता नुसता, त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये अशी हाईप दिसत होती, त्यांचे व्हिडिओ समोर येत होते, ते कृत्रिमरित्या कसे चालवले जातात काय हे सगळं नंतर पुढे आलं. पण तेव्हा सगळ्यांची अशी बोंब केल्या गेलेली होती की सोशल मीडियाच म्हणजे सगळं काही आहे. आता काँग्रेस जनता पार्टीसारखी एक अक्षरशः पक्षाच्या पक्ष अख्खा ऑनलाईन ह्या सोशल ह्याच्यातून निर्माण झालं. पण ह्या गोष्टी टिकत नाहीत ना. त्यांचं पितळ किंवा उघडं पडलं की ते जंतर मंतरवरती जसं करत होते, आता ते रांचीला जायला तयार नाहीत. त्या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेही तुम्हाला काँग्रेस जनता पार्टीचे लोक आता दिसत नाहीत. 8-10 दिवस व्हायला लागले जवळपास त्या आंदोलनाला. हा जो भंपकपणा आहे ना, हे फार काळ टिकत नाही, मी तुम्हाला सांगतो. सोशल मीडिया सुद्धा अशी गोष्ट आहे ती तुमच्या हातात त्याच्या नाड्या आहेत. कोणी फार काळपर्यंत फार वेळ तुम्हाला मूर्ख बनवू शकेल असं नाही. शेवटी जे काही शिल्लक राहणार आहे, ज्याचा विजय होणार आहे, ते सत्य आहे, निखळ सत्य आहे. काही पुन्हा त्याच्यासाठीचं वेगळं सांगायची गरज नाही. तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. वेगवेगळे विषय आम्हाला सुचवा. आम्ही जे पॉडकास्ट सुरू केलेले आहेत, एक टाउन प्लॅनिंगवरती गर्दीचा आधार शहर बेजार, शौनक कुलकर्णी, ते आता परत सुरू करूयात. चॅनल बंद पडलेलं होतं त्याच्यामुळे ते थांबलेलं होतं. वारकरी संप्रदायावरती अतिशय मूलगामी स्वरूपातलं चिंतन जयंत देशपांडे धानोरकर हे मांडतायत, ते चालू करूत. अजून 2 गोष्टी आम्हाला नवीन सुरू करायच्यात. पर्यटनाच्या बाबतीमध्ये आता दिवाळीच्या दरम्यान आपल्याकडे पर्यटनाचा मोसम सुरू होतो, त्या पार्श्वभूमीवरती पर्यटनाच्या संदर्भातलं पण एक पॉडकास्ट लवकरच सुरू करतो आहोत. ह्या सगळ्या व्यवसायामध्ये जी तरुणाई काम करते आहे त्यांना घेऊन आपण हे चॅनल सुरू करतो आहोत.
पॉडकास्ट सुरू करतो, नवीन सिरीज सुरू करतो आहोत. आणि त्याच्यानंतर शास्त्रीय संगीत, आपल्याकडचं नृत्य, अस्सल भारतीय कला ह्यांच्याही संदर्भातलं एक मालिका सुरू करायची आहे. ते पण लवकरच तुमच्यासमोर येईल. कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टी, त्याच्यानंतर पेटंटच्या बाबतीतल्या काही गोष्टी, किंवा आता जेव्हा या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये FIR मागं घेणं आणि घेता येईल का नाही, अशी सगळी चर्चा चालू होती. त्याही पार्श्वभूमीवरती आम्ही ते पण एक मालिका म्हणजे 3 नवीन आता तुमच्यासमोर, म्हणजे आमचं तर प्लॅनिंग आहे, नियोजन असं आहे की आठवड्यातून रोज एक व्हिडिओ किमान अशा वेगळ्या विषयाचा असेल. बाकी करंट अफेअर, चालू घडामोडीवरचा एक व्हिडिओ असेल. असाच पाठिंबा देत राहा. तुमचं पाठबळ असेल तर कुठल्याही संकटावरती मात करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. इथेच थांबूयात. धन्यवाद.